तर सायराम भावने वेलकम आहे तुम्हाला माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मी जिमची सिरीज चालू करतो नवीन. आणि काय आवाज आपल्या कॅमेरावर पोचतोय ना, तर मी नवीन सिरीज चालू करतो जिमची. बघूया, तुम्हाला जरा शिकवतो जिम कसे करायचे. मी तर एवढा चांगला करत नाही, पण जेवढं मला नॉलेज आहे तेवढं मी तुम्हाला शेअर करू शकतो. तर तुम्ही शिकू शकता, जरा जिम जॉईन करू शकता, बेसिक शिकू शकतो मी. आणि आज आहे बॅक वर्कआउट. बॅक काय काय मारणार आहे ते तुम्हाला मी दाखवतो, आणि कसं व्हेरिएशन मारायचे ते समजवतो तुम्हाला नीटपणे. आणि एन्जॉय करा ब्लॉग, बघा कसे मी करतो जिम आणि एक्सरसाइज. ती बॉडी कशी बनवते, छोटीशी बायसेप बघा. हा आपला कॅमेरा म्हणून मला दाखवायची गरज काय नाही, बघा बॅक कसा मारतो. तर वॉर्मअप स्टार्ट करतो आम्ही पुलअप्स. त्याचे 2 सेट मारायचे वॉर्मअपसाठी. तर पुलअप्स तुमचे काय तुमचं मशीन आहे, आपण मशीनने पण मारू शकतो. ह्या जिममध्ये मशीन आहे, तुमच्या जिममध्ये मशीन नसली तर तुम्ही सपोर्टने मारा, पण मारा वॉर्मअपसाठी 2 सेट तरी मारा पुलअप्सचे. म्हणजे पुलअप मारतो. तर भावना स्टार्ट करतो आम्ही बँड ओव्हर रोने. त्याचे 3 सेट मारणार आणि प्रॉपर व्हेरिएशन. ह्याच्यात हेवी वेट नाही घ्यायचं, एकदम लाईट वेट घ्यायचा. प्रॉपर बार लोड करून थोडासा बँड होऊन हात पूर्ण खाली सोडायचे, पुल करायचा पूर्ण. आणि बॅक हात करायचं त्याच्यासाठी. पूर्ण पुल केला, स्लो रिलीज करायचा, स्ट्रेच करायचा, वापस पुल. तुम्हाला दाखवतो व्हेरिएशन. बार लोड केला, पहिला मी खाली करून स्ट्रेच पूल, स्लोली स्ट्रेच केला, पूल. प्रॉपर व्हेरिएशन आहे. स्ट्रेच पूल. बँडवर अशी मारतात. आणि हा व्हेरिएशन नीट करायचं, हेवी जायचं नाही जरा, पण मॉडरेट वेट घ्यायचं एकदम बार. आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्टार्टिंग असेल तर तुम्ही 2.5 नाही तर 5 जास्त किलो मारा, जास्त घ्यायचं नाही. आणि स्लो अँड कंट्रोलमध्ये ट्राय करायचं असं जास्त. स्टार्टिंगला असतो की हेवी वेट, पण ते करायचं नाही. स्लो आणि कंट्रोलमध्ये वेट मारणार तेवढा तुमच्या मसलला फील होणार, तुमचे मसल पंप होईल. स्लो आणि कंट्रोलमध्येच मारायचं. आणि हे व्हेरिएशन नीट मारायची. आपला बॅक आर्च नीट करायचा, तर बॅक इंजुरी पण होऊ शकते. तर काय तरी घेऊन मारा. तर आता मी मारणार आहे क्लोज ग्रिप लॅट पुल डाऊन. त्याचे मारणार मी 3 सेट. आणि याचे पण मॉडरेट वेट मारायचा, बॅक आर्च पाहिजे, प्रॉपर व्हेरिएशन दाखवतो त्याची. तर भावना तुम्ही बघितलं असेल, मी लॅट पुल, तो क्लोज ग्रिप लॅट पुल डाऊन मारत होतो. तो कंट्रोलमध्ये मारायचा, स्लो आणि रिलीज एकदम कंट्रोलमध्ये करायचा. आणि मॉडरेट वेट ते घ्यायचा. बॅक आर्च तर इम्पॉर्टंटच आहे. आणि तुम्ही मला प्रॉपर व्हेरिएशन बघितलं असेल, पार्टनरमध्ये व्हिडिओ काढले, प्रॉपर तशीच मारायची. स्टार्टिंगसाठी बिगिनरला आपण स्लो म्हणजे फास्ट करतो, फास्ट कधी नाही करायचा. मी पण बिगिनर होतो तर तसंच करायचो, कंट्रोलमध्ये मारायचा, मेन बात आहे. आणि बिगिनर असताना आपण चुकी काय करतो, आपण फास्ट मारतो, मसल फीलच नाही करत. आपण ट्रेन करताना मसल फील करायची की प्रेशर येतो आहे तिथं लॅट्सला. आता मी लॅट पुल डाऊन मारतो आहे क्लोज ग्रिप, पण लॅट्सला प्रेशर यायला पाहिजे. मी खाली वर खाली करून फायदा नाही. लॅट्सला प्रेशर येईल, फील येईल, तेव्हाच आपला ग्रो होऊ शकतो. हे मनात ठेवायचं, माइंड मसल कनेक्शन हे पहिला बोलतात की फील करायचं, त्याच्यावर फोकस पाहिजे, अजून कशावर फोकस नको. त्याच्यावर फोकस पाहिजे, अजून कशावर, त्याच मसलवर फोकस पाहिजे, तेव्हा फील होईल तो मसल, तेव्हा तुम्हाला ग्रो होईल मसल. अजून माझे पण चालू आहे, पण हे आज लक्षात ठेवा. आता आम्ही टिबारो टिबारोचे पण 3 सेट आहेत. आणि
नंतरला बघू काय मारायचं फिक्स नाही आता व्हेरिएशन पाहा तुम्ही. तुम्ही बघितलं असेल सीटेड रो मारतो तुम्ही. तो कसा मारायचा माहिती काय, पूल केला ना 1-2 सेकंडचा होल्ड घ्यायचा, फील करायचा आणि स्लो रिलीज करायचा, स्लो एकदम स्ट्रेच करायचा एंडला, वापस पूल करायचा आणि पूल करताना बॅक पूर्ण आर्च नाही करायची, बॅक जरा स्ट्रेट ठेवायची. हे सोडला रिलीज केला, पूल करताना बॅक स्ट्रेट, पूर्ण आर्च नाही, बॅक स्ट्रेट पाहिजे. रिलीज केला पूल बॅक स्ट्रेट आणि 1-2 सेकंडचा होल्ड पाहिजे तेव्हा बस एवढं करायचं सीटेड. आणि माइंड मसल कनेक्शन ठेवायचा की त्याच मसलला तुम्हाला यायला पाहिजे प्रेशर, तसं माइंडमध्ये ठेवायचं आणि स्ट्रेट मारायचा. बस आजचा बॅक वर्कआउट एवढाच होता. चांगला आला वर्कआउट, मजा तर आली बॅक मारायला. बॅकला मजा येते आल्या मला. डेडलिफ्ट नाही मारली कारण डेडलिफ्टने स्टार्टिंगला ताकद जाते कोणाला पण. डेडलिफ्टला पूर्ण पॉवर स्टार्टिंगलाच जाते म्हणून डेडलिफ्ट नाही मारली. डेडलिफ्टचं आलं सेशन करू ते बघू कधी. पण ह्या ब्लॉगमध्ये एवढंच होता. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून जावा. तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि सांगा हा पोरगा चांगला ब्लॉग बनवतो. तोपर्यंत पीस आउट. चादरों की सलवटों में ख्वाब मेरे तब से गए, हाजिरी लगाना भूला क्लास ले रहा कब से नहीं, आंखें मूंदी सो गया मैं ख्वाब मेरे फिर से वही, मंजिलों पे पहुंचा ना गिरा पर उनकी छत से कई.